सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन तुम्हाला नाश्त्याला काय बनवायचं असेल ना, तर असा हा जाळीदार उत्तप्पम तुम्ही नक्की करून पहा. बनवायला सोपं आहे. काही वेळातच तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. लहान मुलांच्या डब्यासाठी असो, हलक्या फुलक्या भुकेला सकाळच्या नाश्त्यासाठी असो, पटकन तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एका मोठ्याशा वाटीमध्ये 1 कपभर हा शिजवलेला भात घेतलेला आहे. आता ह्याच्याऐवजी तुम्ही इथं तांदळाचं पीठ किंवा पोहे इथं वापरलेत ना तरीसुद्धा चालेल. इथे तुम्ही शिजवलेला कोणताही भात इथं घेऊ शकता. तर 1 कपभर भात घेतल्यानंतर त्याच कपाने 1 कपभर आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर मीडियम साईजचा रव्याचा मी इथं वापर केलेला आहे. बारीक रवा तुम्ही जर घेतलात ना तरीसुद्धा चालू शकेल. तर 1 कपभर भात आणि 1 कपभर रवा आपल्याला घ्यायचा आहे. त्याच कपाने अर्धा कप मी इथं दही घेतलेला आहे. आता घेतलेलं सगळं साहित्य आहे ना ते एकाच कपाच्या साहाय्याने मी मोजून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित एकत्र केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे आपण मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो व्यवस्थित भिजावा ह्याच्यासाठी 10 ते 15 मिनिटं आपण हे मिक्स करून भाजूया. रवा चांगला व्यवस्थित भिजला जाईल आणि ह्याच्यापासून आंबोळी आहे ना ती मस्त जाळीदार तयार होईल. आता जे आपण दही ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे ह्या आंबोळीला मस्त अशी टेस्ट येते. जसं तांदूळ आणि उडदाची डाळ आपण भिजत ठेवतो आणि त्याच्यापासून इडल्या डोसे वगैरे बनवतो ना, अगदी त्याच चवीची ही आंबोळी आहे ती तयार होते. आता ही भिजत ठेवल्यानंतर लगेचच आपण ही मस्त टोमॅटोची छान अशी चटणी तयार करायला घेऊया. तर ही इन्स्टंट चटणी बनवण्यासाठी आपण इथं अजिबात खोबऱ्याचा वापर केलेला नाही. टोमॅटोपासून आपण ही चटणी तयार करतोय त्याच्यामुळे मस्त चवीची तयार होते. बऱ्याच वेळेला आपल्या घरात खोबरं वगैरे नसतं तर अशा पद्धतीनं फक्त टोमॅटोपासून तुम्ही ही चटणी तयार करू शकता. तर कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे. आता ज्या तव्यामध्ये मी आंबोळी तयार करणार आहे त्याच तव्यामध्ये हा मसाला आहे ना तो चटणीचा मसाला तो भाजून घेऊया. म्हणजे तवा पण आपला चांगला रेडी होईल आणि मसाले पण भाजले जातील. तर सुरुवातीलाच मी शेंगदाणे घेतलेले आहेत. या शेंगदाण्यांना हलकासा डाग पडेपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया म्हणजे भाजून घेऊया. त्याच्यातच जो कांदा आपण कट केला होता ना तो पण घालून चांगला परतून घेऊया. आता ही इन्स्टंट चटणी आपण तयार करतोय अजिबात खोबऱ्याचा वापर न करता. जे आपण शेंगदाणे इथं भाजून घेतलेले आहेत ना त्याच्यामुळे ह्या चटणीला चांगली चव येते आणि चटणी आहे ना ती मस्त घट्टसर होते आणि चांगली मिळून येते. तर टोमॅटो पण टाकलेला आहे. चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे चांगलं परतून घेऊया. आता बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या घरामध्ये ओलं खोबरं नसतं किंवा खोबऱ्याची जर चटणी बनवायची असेल तर आपल्याला नारळ फोडावा लागतो. पण अशा पद्धतीनं एकदा टोमॅटोची चटणी नक्की तुम्ही तयार करून पहा. चवीला छान लागते, बनवायला अतिशय सोपी आहे. आता इथं मी शेंगदाणे वापरलेले आहेत पण तुम्ही इथं जे फुटाणे येतात ते सुद्धा इथं तुम्ही घालू शकता. आता थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेतलं. नंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचाभर जिरं टाकलेलं आहे. चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं मी इथं पाणी टाकलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या चवी म्हणजे केवढी तुम्हाला घट्टसर हवी आहे त्या पद्धतीने इथं पाणी टाका. कढीपत्ता टाकलेला आहे जवळजवळ 10 ते 12 पानं. कढीपत्त्यामुळे ह्या चटणीला छान अशी चव येते. आता जेवढं बारीक होईल तेवढी बारीक आपल्याला ही करून घ्यायची आहे. मस्त आपली इन्स्टंट चटणी तयार झालेली आहे. आता फोडणीसाठी 2 लाल मिरच्या, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, थोडासा हिंग टाकला आणि मस्त फोडणी दिलेली आहे. आता दुसरीकडे जे आपण मिश्रण भिजवून ठेवलं होतं ते पण आपलं तयार झालेलं आहे. रवा चांगला भिजलेला आहे. ह्याच्यातलं पाणी सगळं सुकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे परत एकदा मिक्स करून घेऊया. तर जास्त पण पाणी टाकायचं नाही. थोडंसं अगदी मी इथं पाणी टाकलेलं आहे जवळजवळ अर्धा कप आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता बारीक करत असताना जर तुम्हाला थोडंसं इथं घट्टसर वाटत असेल तर तुम्ही इथं थोडंसं पाणी वाढवलं ना तरीसुद्धा चालेल. आता बारीक करून घेत असताना एवढं थिक आपल्याला इथं ठेवायचं आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. एवढा थिकनेस पिठाला आला पाहिजे एवढं पाण्याचं क्वांटिटी तुम्ही इथं घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ तसं तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. पण जर तुम्हाला वाटलं की बाबा आपलं पीठ आहे ते जास्त पातळ झालेलं आहे तर तुम्ही इथं 1 चमचाभर हे तांदळाचं पीठ घालू शकता. व्यवस्थित आपण हे तांदळाचं पीठ ह्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. फक्त 2-3 मिनटं हे चांगलं मी फेटून घेतले. तांदळाचं पीठ चांगलं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा एवढं घट्टसर मी हे मिश्रण आहे ना ते ठेवलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आता इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे आणि इनो मी इथं प्लेन इनोचा वापर केलेला आहे. कोणताही फ्लेवरचा इनो मी इथं टाकलेला नाही. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया म्हणजे इनो चांगला ॲक्टिव्ह होईल. इनो टाकल्यानंतर
व्यवस्थित हे मिश्रण अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. जास्त पण जोरात फिरवू नका. एकाच डायरेक्शननी हे मी सगळं हलवून घेतलं. आता लगेचच आपण ह्याचे आंबोळी तयार करायला घेऊया. तर अजिबात रेसिपी अवघड नाही, अगदी साधी सोपी आहे. पटकन तुम्ही ही तयार करू शकता. जो आपण तवा मसाला भाजण्यासाठी आपण वापरला होता ना, त्याच तव्यामध्ये ही मी आंबोळी तयार करणार आहे. तर थोडंसं तवा गरम होता, तर सुरुवातीला आपल्याला पाणी मारून घ्यायचं आहे, म्हणजे तव्याचं टेम्परेचर आहे ते कमी होतं, म्हणजे आंबोळी खालून करपत नाही. आता आंबोळी घालत असताना मध्येच मी हे सगळं मिश्रण टाकलेलं आहे. चमच्याने तुम्ही हे मिश्रण पसरवलं नाही तरी चालेल, हे आपोआप पसरलं जातं. 1-2 वेळा मी हे चमच्यानं फिरवून घेतलं तर मस्त जाळीदार आंबोळी आहे ना ती तयार होते. तव्यावरती टाकल्यानंतर थोडासा तुम्ही ह्याचा गॅस वाढवा, म्हणजे ह्याला चांगले असे बबल्स येतात, जाळी पडते. तर थोड्या वेळाने ह्या उलटून घ्या. एकाच बाजूने तुम्ही ही भाजलीत ना तरीही चालेल. मी दोन्ही बाजूनी शेकवलेली आहे. मस्त चवीची तयार होते. एकदा या पद्धतीनं नक्की करून मुलांच्या डब्यासाठी असो, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या हलक्या फुलक्या भुकेला सुद्धाही तुम्ही काही वेळातच तयार करून खाऊ शकता. तर आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. मस्त टोमॅटोची चटणी पण तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीनं सगळ्या आंबोळ्या आपण तयार करायला घेऊया. ह्या पिठापासून जवळजवळ 6 ते 7 आंबोळ्या अगदी तुमच्या सहज तयार होतील. मीडियम साईजच्या तुम्ही किती आकारामध्ये तयार करताय, म्हणजे मोठी, छोटी, मीडियम आकारामध्ये, त्या हिशोबाने तुमच्या आंबोळ्या आहेत ह्या तयार होतील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा साध्या सिंपल रेसिपीजबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. आणि अजून तुम्ही संगीताच कुकिंग कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.